1500च्या आसपास एक शाह इस्माईल नावाचा एक अझेरी तुर्क, तो अझरबैजान आणि हा जो कंटिन्युअस एरिया तो ही स्टार्टेड कॉलिंग शॉट्स इन इराण. स्लोली ही डॉमिनेटेड ऑल ऑफ इराण आणि त्यांनी प्रचंड मोठं असं एम्पायर तयार केलं आजच्या इराणमधनं. आणि ही वॉज सबस्क्रायबर टू अ सुफी फिलॉसॉफी कॉल्ड एज सफी वे, आणि म्हणून त्याला म्हणायला लागले सफावीज. आणि हे सफावी जे होते ते शिया होते. 1500च्या उत्तरार्धात इराण शिया बनायला, आणि हे सफावी काही ठिकाणी फार क्रूर होते आणि त्यांनी सर्व लोकांना शिया व्हायला लागलं. सो यू सी मोस्ट ऑफ द अझेरी तुर्क्स अँड पर्शियन पीपल गेटिंग अप शिया. ओके. आणि दॅट ऑल्सो हॅज इन्फ्लुएन्स ऑन इंडिया, कारण की आपली जी विजापूरची आदिलशाही आहे, गोलकोंड्याची कुतुबशाही आहे, त्यांच्यावरही खूप इन्फ्लुएन्स आहे यांचा. ओके. आणि मग त्यांनी ते शिया कल्चर हे दख्खनेत ते तसं त्यांनी आणायला सुरू केलं. आणि याच कालखंडात यांनी पारशांचं म्हणजे जे झोरोएस्ट्रियन होते त्यांचं जे शिरकाण केलं, त्यामुळे पारशी लोकांनाही इराण सोडून पळून यावं लागलं. ते 16व्या शतकात झालं, ते 7व्या शतकात अरब आक्रमणाच्या वेळेस झालं नाही. आणि मग तो भारतातला जो पारशी डायस्पोरा आहे तो त्या सफावीजमुळे आला. तर नादिर शहाने दिल्ली लुटली असं म्हणतात की आजच्या भाषेत म्हणायचं म्हटलं तर इफ नॉट ट्रिलियन्स, हे टूक अवे बिलियन्स ऑफ डॉलर्स आउट ऑफ इंडिया. आणि एक तर अभ्यासक असं म्हणतो मायकेल ॲक्सवरती, जर नादिर शहा त्याच्या शेवटच्या कालखंडात जर वेडा झाला नसता तर त्यांनी सेंट्रल एशिया आणि इराणमध्ये तर ब्रिटिशांना पाय ठेवू दिला नसता. मग ज्यावेळेस ब्रिटिश भारतात स्ट्रॉंग झाले तर त्यांनी इराण अर्धा कापून घेतला म्हणजे स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स तयार केला. ओके. की जो दक्षिणी इराण आहे तो ब्रिटिश स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स होता ड्युरिंग द टाइम्स दे कॉल्ड शॉट्स इन राज, आणि जो नॉर्दर्न इराण आहे तो रशियन स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स होता. जसं दुसरं महायुद्ध संपलं, ब्रिटिशांनी इराण सोडलं, रशिया सोडत नव्हती, काकू करत होती, पण अमेरिकेने प्रेशर ठेवल्यावर त्यांना ते सोडायला. आणि मग मोहम्मद रेझा शाह पेहलवी नावाचा एक माणूस 1941 पासून तिथे तो राज्य करत होता. अशी ती तिथे एक राजेशाही स्थापन झाली.